तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आपण आता ॲक्च्युली पुण्याला आलो आहे माझ्या भावाकडे. तर तुम्हाला घर दाखवतो. ॲक्च्युली मी ब्लॉग चालू करणार होतो आम्ही कालच निघालेलो पुण्याला यायला. तर तुम्हाला घर दाखवतो. सगळे माझा दादा आहे, ह्याला तर ओळखतात तुम्ही. माझा दादा आहे, संचित दादा. पप्पा आलेत, हे काय, हिला पण ओळखतात तुम्ही. सिया हाय कर, से हाय. युट्यूबवर जाणार तू. हे आपल्या दादाचं घर आहे. आपल्या ॲक्च्युली ते दादानी पुण्याला घर घेतलेलं नवीन. तर 2 BHK घर घेतलेलं, खूप सुंदर आहे. हे बघा, मस्त एकदम. आणि वातावरण पण खूप शांत आहे, खूप म्हणजे खूप शांत आहे. ॲक्च्युली सोसायटीत आपल्या इकडे कशा सोसायट्या वगैरे असतात, तर अशा सोसायट्या आहेत. आता बदलापूरला वगैरे सोसायट्या असतात ना, तर सगळ्या मोठ्या. पण इथे कसे रूम्स मोठे मोठे आहेत. ॲक्च्युली पुणे साईडला आहे ना, तर गावाला तुम्हाला माहिती आहे रूम्स तर मोठे असतातच. तर इथे आलो आहे दादाकडे, आणि असा प्लॅन आहे की इकडून आमच्या गावी जायचं आहे, मंचरला. आमचं गाव इकडून समथिंग एक ते 1.5 तास लांब आहे समथिंग. तर पहिले आपण पुण्याला गेलेलो माझ्या मावशीकडे, छोटी मावशीकडे. तर इथून आता माझ्या दादाकडे आलो आहे. खूप वर्षाने आलो इकडे, खूप बरं वाटतं इकडे येऊन. तर मित्रांनो, बघत राहा ब्लॉग माझा. खूप साऱ्या गोष्टी, गावाला पण जाऊ, आता निघू. आपण आपली कार घेऊन आलो ॲक्च्युली इकडे. तर जाताना पण काही गोष्टी आपण केल्या, तर ते पण दाखवू. तर बघत राहा मित्रांनो. आपण जाऊया जरा खाली, एन्जॉयमेंट करू थोडं इकडे, कारण की खूप मोठा परिसर आहे. आम्हाला लाईट जरा नाही आहे सध्या. लिफ्टनी जाऊ आपण. सगळेच येतात खाली, सगळ्यांनाच व्हिडिओमध्ये यायचे. हे बघ, लिफ्ट कधी येईल. चला, आली लिफ्ट. लिफ्ट आहे ना, लिफ्ट घाबरते ती. 5व्या माळ्याचं घ्यायचं. लिफ्टनी नाही, जोडी पाहिजे कोणतरी. चला. एकटी नाही जात. 5व्या माळ्याचं काका? अरे पाचव्या उघड माळ्याचं. उघड. जाऊया. पप्पा त्यांना घेऊन या, आम्ही जातो खाली. ते खाली स्विमिंग पूल वगैरे गार्डन आहे, खूप मोठं स्विमिंग पूल पण आहे, जिम पण आहे. ते सगळं दाखवू आपण तुम्हाला. मग स्विमिंग पूल पण आहे. आम्ही गेलो होतो पोहायला. आपली सिया बघा. सिया हाय हाय. हाय. खालचं आपलं. चला. मस्त सोसायटी एकदम. तात्पर्य हे की सगळ्यांनी इथे घर घ्यावं. घरचा घ्यायचा पण पैसे नाहीत सध्या. खाओ मा कसम. त्याचं कमिशन मला द्या. 1% जागा नाही राहिली. 1% इज इनफ फॉर मी. हे काय दादाची गाडी. आपल्या दादाची गाडी इकडे. बघा, गाडी आहे. ओरा. मग ही दादाची गाडी आहे. तिची गाडी आहे ताईची. या कुठे दाखव. कुठे दाखव. हा जा दाखव जा. आपली गाडी कुठे दाखव. जा शोधून ये जा. हळू गाड्या. शांत आहे, वातावरण पण खूप शांत आहे इकडे. तर मोठ्या मोठ्या सोसायट्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे काय गजगज नाही, काय नाही. मस्त स्विमिंग पूल बाबू, स्विमिंग पूल आहे रे. स्विमिंग पूल मध्ये जायचंय. तुला टाकू पाण्यात. स्विमिंग. हा तिकडे जायला फेज 1 मध्ये. तिथून पण आउट आहे. हे दोन्ही कनेक्टेड. काय रे दादा, ती स्विमिंग करते. हा म्हणजे अजून नाही येत तुला. पाठवायचं ना. जातात तुम्ही असे स्विमिंग वगैरे करायला. मी नाही जात, पण ही जाते आता. उन्हाळ्याचा एक्झाम चालू आहे ना, हा. होते.
तर इकडे ना दादाच्या म्हणजे बिल्डिंगच्या बाजूलाच ना गार्डन एक माझा दाखवतो तुम्हाला. हे बघा किती सुंदर आहे एकदम. आणि तिथे बसण्यासाठी आहेत. शांतता आहे एकदम. ही दादाची बिल्डिंग आहे. तर मित्रांनो गार्डन तर बघितलं तुम्ही. आपण तुम्हाला स्विमिंग पूल दाखवू. स्विमिंग पूल मस्त आहे. एकच सोसायटी असं जॉईंट सोसायटी आहे त्यांच्यासाठी एक स्विमिंग पूल आहे. हे बघा किती सुंदर आहे. हे बघा खूप भारी आहे, खूप भारी आहे. खूप मोठं आहे. आणि पडलं तरी काय स्विमिंग करायची. मस्त आहे एकदम. हे बघा दाखवतो मला. केमिकल टाकले हात नका लावू. त्याच्यात केमिकल टाकले. हा ते हात नको लावू. इकडे इकडे क्लोरीनचं पाणी आहे. जायचं का तुम्हाला दोघांना उडी मारायची. हा सिया उद्यापासून चालू होणार आहे का. क्लब हाऊस इकडून पुढे आहे का. याच्यावर इथून काकांचं कार्ड आहे युट्यूबवर आहे. काय ना तुम्ही सांगताय ते जरा रेकॉर्ड करतो. ओके हां बेबी स्विमिंग पूल आहे. चला क्लब हाऊस बघू. या या सगळ्यांनी या. हे बघा इकडून आतमध्ये ना क्लब हाऊस आहे. वरती जिम आहे. चला वरती आपण जिमला जाऊया. चला 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 पळा पळा पळा. अरे वा बघा सोसायटीची जिम आहे इकडे. ती करायला लागली. थांब जेवलीच आता पडशील. ठेवून दे पडेल पायावर. मस्त आहे एकदम. मस्त जिम आहे एकदम. पूर्ण सोसायटी लोकांसाठी ते जसं असतं ॲम्युनिटीजमध्ये तर जिम पण पूर्ण ते आहे. आपले वॉचमॅन काका तिकडे सगळं सांभाळतात. सिया ठेवून दे ते पायावर पडेल. हां चला आपण खाली. आता आले का तुम्ही. जाम भारी आहे मित्रांनो जाम भारी. आपलं पण स्वप्न आहे तर इकडे रूम वगैरे घ्यायचा. सगळे ॲम्युनिटीज यूज करायचे. पण तुम्हाला एक रिअल एक फॅक्ट सांगू का मित्रांनो. आता जे जे असे मोठी मोठी घरं घेतात आणि अशी जे जॉब वगैरे लोक असतात तर त्यांना ना एवढा वेळ पण नाही भेटत हे सगळे ॲम्युनिटीज यूज करण्यासाठी. आणि हे फॅक्ट आहे. मोस्ट ऑफ दी 90% लोकांना हे यूज करायला नाही भेटत. लोक काम करतात 90 1 करोडचे घर वगैरे घेतात पण ते कामात बिझी असतात. बात तो सही है. हे त्यांना यूज करता नाही येत. हे खूप 90% लोकांसाठी हेच होतं. आता काय काय लोकांचे बिझनेस वगैरे असतात तर ते करतात मजा त्यांचं रोलिंग वगैरे चालू असतात. पण जे जॉबवाले असतात ना त्यांना नाही होत हे सगळं यूज करण्यासाठी मजा वगैरे करण्यासाठी. पण हे खरं फॅक्ट आहे. आपल्या मुंबईमध्ये पण हीच गोष्ट आहे. इथे मुंबईला तर कधी जिमला गेला नाही इथे जिम करतोय. बड़ा हरामी हो बेटा. हा दादा मुंबईला तर कधी जिमला गेला नाही इकडे जिम करतोय. हे पण करे. स्पेस बघा केवढा मोठा दिला. आता आतमध्ये इथे जिम आहे आणि एवढा मोठा स्पेस दिला इकडे बघा. इथे टेबल टेनिस आहे कॅरम आहे खूप सारे इंडोर स्पोर्ट्स आहेत. पण जसं मी तुम्हाला बोललेलो मित्रांनो आता
आता दादा पण माझा काम वगैरे दिवसभर बिझी असतो, तर याला हे सगळं ॲम्युनिटीज यूज करता नाही येत. आता आपल्यासारखी पोरं असली तर कसं यूज करू शकतो, खेळू शकतो. दादांनी त्याच्या पोरासाठी हे सगळं करून वगैरे ठेवलं, पण आता त्याला जर मजा करायची झाली तर तो नाही करू शकत, कारण की दिवसभर कामामध्ये बिझी असतो. तर हेच 90% काय बोलतात, 90% लोक हेच फेस करतात त्यांच्या आयुष्यात. मेहनत करतात, मोठी मोठी घरं घेतात, पण जी मजा असते ना, हे जे मोठी घरांमध्ये तर मजा आहे, पण याची जे ॲम्युनिटीज आहेत ना, ती मजा करायला त्यांना भेटत नाही. तर मित्रांनो, आपल्याला पण घ्यायचं असं घर, पण कसं आहे, घर घ्यायचं आहे पण मजा पण करायची, म्हणून आपण आत्ता स्ट्रगल करतो या सगळ्या गोष्टीमध्ये. सगळं करू आपण. तर मित्रांनो, बघत राहा ब्लॉग माझा. अजून पण ब्लॉग संपलेला नाही आहे. इकडच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. जर आपण निघू आणि बाहेर वगैरे गेलो तर सगळं दाखवू तुम्हाला. आता इथून आपण मनसरला जाणार आहे, माझ्या गावी. तर गावचं पण तुम्हाला शेत वगैरे मी दाखवतो. मनसर आणि मेंगडेवाडी करून, मेंगडेवाडी माझ्या पप्पांचं गाव आहे, मनसर माझ्या मम्मीचं गाव आहे. तर सगळ्यात पहिले तिथे माझा मामा राहतो, तर तिथे जाऊ आपण सगळ्यात पहिले, आणि तिथून मग आपण उद्या किंवा आज रात्री मेंगडेवाडीला जाऊ. तर तुम्हाला तिकडचं आपलं शेती वगैरे सगळं दाखवतो. खूप मजा येणार आहे, तर बघत राहा ब्लॉग. तर मित्रांनो, मी बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे. एक नंबर. रीलमध्ये वगैरे तुम्ही बघितले असेल हा स्टॅच्यू. खूप मोठा उत्सव होतो जेव्हा महाराजांचा जो उत्सव असतो, जयंतीला, संभाजी महाराज जयंतीला, छत्रपती संभाजी महाराज जयंतीला जेव्हा उत्सव वगैरे असतो, तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला रील वगैरे दिसले असतील याचे. तर हेच तो स्टॅच्यू आहे. आणि इथून असा रस्ता वगैरे जायला आहे, तर आपण हा रस्ता वगैरे जायला आहे, तर आपण जवळ जाऊया आणि तुम्हाला दाखवतो. हा इथून जायला रस्ता आहे. एक नंबर आहे ना मूर्ती. हां, जवळ काढ तुझ्या मोबाईलमध्ये काढ. खूप भारी आहे. तर मित्रांनो, आपण चाललोय आता जवळ वगैरे, दाखवतो तुम्हाला. बघा किती सुंदर मूर्ती आहे, सांगायला काटा येतोय बघून. ॲक्च्युली आता खालचं जे आहे ते काम वगैरे चालू वाटतं, अजून पण कन्स्ट्रक्शनचं, पण मूर्ती पूर्ण बनलेली आहे. एक नंबर. कशी आहे बाबू? हा, कोण आहेत? छत्रपती संभाजी महाराज. कोण? हा, कडक क्लास. इथून हा एंट्री तिकडून आहे का? आणि हे ग्राउंड वाटतं. हां, प्रदर्शन भरतोय दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये ना. ऑल इंडियाची काय अशी शेतकरी वगैरे. व्ह्यू बघू शकता. व्ह्यू खूप भारी व्ह्यू आहे. सनसेटचा व्ह्यू. आता समथिंग 6 वाजलेत. माझी मावशी आहे बघा, मला दाखवतो माझी मावशी आहे. खूप टायमानंतर मी ॲक्च्युली मावशीला भेटायला आलो आहे. खूप वर्षानंतर ना मावशी? वर्षानंतर. बापरे, खूप वर्षानंतर भेट झाली माझ्या मुलाची. तर खूप बरं वाटलं. इथं संभाजी महाराजांचा पुतळा आहे म्हणून दाखवायला आणला. खूप त्याला अरे आवडला, वा. खूप आनंद झाला. असं आपलं प्रेम तर आहेच. महाराजांसोबत कोणाचं प्रेम नसतं, सगळ्यांचंच प्रेम असतं. महाराजांचा इतिहास लिहिला आहे इकडे पूर्ण, दाखवतो तुम्हाला. ते तर महाराजांचं सांगितलं आहे पाहिजे, तर तुम्ही असं बोलतात ना, स्क्रीनशॉट काढून पण तुम्ही वाचू शकता किंवा पॉज करून व्हिडिओ तुम्ही हे करू शकता. बोल बाबू. संभाजी महाराजांचा पुतळा आम्ही पाहायला आलो म्हणून बोला. खूप सुंदर आहे बाबा, खूप सुंदर आहे. काय तेज आहे बघा.
महाराजांबद्दल बोलणं जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. हा दादा, जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. तर किती काय म्हणजे महाराजांबद्दल असो किंवा संभाजी महाराजांबद्दल असो, किती त्यांचा पराक्रम खूप मोठा आहे. आपल्या आयुष्यात त्यांनी जे केले आपल्यासाठी ते आपण अस्वर्णीय काय बोलतात ते अविस्मरणीय. तर रिस्पेक्ट आहे सगळ्यांच्या याच्यातच. तर जिथे इथे मावशी जिथे ते आपलं होतं ना फंक्शन वगैरे, तर आपली श्रद्धा तर आहे. आणि आपल्या पुणेकर माणसांची श्रद्धा तर खूपच असते, खूप असते. बाकीच्या माणसांची पण असते, पण पुणेकर माणसांची. आणि इथे जो उत्सव होतो तो मानतात सगळे लोक. बाहेरची लोक पण पुण्याला बघायला येतात की महाराजांचा उत्सव कसा होतो. तो भले संभाजी महाराजांचा असो या शिवाजी महाराजांचा असो. हा सर्वात मोठा पुतळा आहे संभाजी महाराजांचा. मस्त, एकदम सुंदर. काकांबरोबर बघ संभाजी महाराजांचा पुतळा. या इकडे या. आपले चिमुकले खेळत आहेत. हा, चिमुकले खेळतात आणि हे संभाजी महाराजांचा पुतळा बघायला आले काकांबरोबर. पाया पड, पाया पड, पाया पड, हा. आपण राहिलोय, पोचलोय गावाला. खूप रात्र झाली ॲक्च्युली. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की आजच्या ब्लॉगमध्ये एवढं काय स्पेशल नव्हतं. फक्त आपण गावी आलेलो, मन झालं की ब्लॉग बनवूया करून. ठीक आहे. तर आणि योगायोगाने आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती बघता आली. तर खूप बरं वाटलं बघून. आता गावाला वगैरे आलो आहे. तर आता खूप रात्र आली, तर आता मी कॅमेरा वगैरे दाखवेल तर दिसणार नाही. शेत झालं, घर वगैरे झालं, तर मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.